नमस्कार मित्रांनो, आजची जी गोष्ट आहे ती एका सेल्समनची आहे. 20-22 वर्षाचा एक सेल्समन त्याचं प्रोडक्ट विकण्यासाठी एका घरात जातो. त्याचं प्रोडक्ट तर विकलं जातं, पण काय होतं त्या घरात त्याच्यासोबत ऐकूयात या कथेमध्ये. चला तर मग सुरुवात करूया त्या कथेला. दारावरची बेल वाजल्यावर एका अवखळ मुलीने दरवाजा उघडला आणि तिला पाहून पलीकडे उभा असलेला समर काहीसा हरवून गेला. समरला आपल्या मार्केटिंग ॲड सर्वेच्या कामाचा पहिल्यांदा आनंद वाटला. तसा तो नोकरीला लागून त्याला 1.5 महिना झाला होता, पण सततची वणवण आणि साधारण 70% ग्राहकांकडून मिळणारी तिटकाऱ्याची वागणूक यामुळे तो वैतागला होता. पण आज मात्र त्याला त्यात थोडा फायदा दिसायला लागला आणि तो खुश झाला. या ना, मंजूळ स्वरात तिने आत बोलावलं. आत गेल्यावर हलक्याशा काळवंडेल्या भिंती, कोपऱ्यात आलेली जाळी, जळमटे, फरशीला गेलेल्या तडा आणि बसल्यावर वाजणारा सोफा, या सर्व परिस्थितीत त्याला सर्वेची आणि विक्रेची चिंताच वाटायला लागली. पप्पा, कोणीतरी आलंय. पुन्हा तो मंजूळ स्वर, नकोसे वाटणारे शब्द उच्चारता झाला. एक 50च्या आसपासचा माणूस बाहेर येऊन अतिशय मख्ख चेहऱ्याने येऊन खुर्चीत बसला. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, वृक्ष केस, वृक्ष भेगाळलेले ओठ, पांढरट लांब बोटं आणि भेसूर हसू घेऊन तो माणूस समरकडे फक्त बघत होता. आणि शेवटी जॉबचं म्हणून समरही त्याला आपल्या प्रोडक्ट्सबद्दल सांगत होता, त्याची माहिती काढून घेत होता. सगळी प्रोडक्ट्स दाखवल्यावर त्या माणसाने एक प्रोडक्ट विकत घेतलं आणि मागे बघितलं तर आतापर्यंत आतल्या खोलीत ती मुलगी अचानक त्या माणसाच्या खुर्चीमागे उभी होती आणि मधाळ हसत तिने पैसे समरला दिले. देताना तिचा हात अतिशय थंड लागला. समर काहीसा दचकला आणि थँक्स म्हणत पटकन बाहेर आला. दरवाजापर्यंत आलेली ती मुलगी समर जाईपर्यंत त्याच्याकडेच पाहत होती. जिना उतरता उतरता समरने मागे वळून पाहिलं तर दरवाजा एकदम कर्र आवाज करत फटकन बंद झाला. समर काहीसा धास्तावला आणि पटापट जिना उतरून खाली गेला. खालून त्याने वरच्या दिशेने पाहिलं तर वरच्या गॅलरीत तीच मुलगी भेदक पण मधाळ हसत समरच्या दिशेने हात हलवत होती. रात्री घरी झोपलेला असताना त्याला अचानक त्याच्या पायाशी कुणीतरी बसून पाय कुरवाळत असल्याचा भास झाला. त्याने डोळे किलकिले केले तर तीच मुलगी तिथे बसलेली दिसली. तिचा चेहरा दुपारपेक्षा काहीसा रुक्ष वाटत होता. समोरचे डोळे उघडलेले पाहून ती हळूवार हसली, पण दुपारच्या मोतीसारख्या दातांऐवजी तिथे एक फक्त काळी रेष दिसली. समरने खाटकन डोळे उघडले. डोळे उघडताच ती तिथे नव्हती. समरला दरदरून घाम फुटला आणि त्याने उठून तोंडावर पाणी मारलं. 2 ग्लास घटाघटा पाणी प्यायला आणि येऊन बेडवर झोपला. दुसऱ्या दिवशी त्याला ऑफिसमध्ये जातानाच काहीसं अस्वस्थ वाटत होतं. सारखं त्याच्या मनात त्या मुलीचं निराळं रूप फिरत होतं. ऑफिसमध्ये जाताच त्याला त्याच्या बॉसने केबिनमध्ये बुलावून एका फ़ोन कॉलविषयी सांगितलं. अरे समर, कल तुमने कहीं पे अपना प्रोडक्ट बेचा जो उन्हें बड़ा ही अच्छा लगा. उन्होंने तुम्हें और कुछ अगर प्रोडक्ट्स है तो लेकर बुलाया है. मैंने पता पूछने पर उन्होंने कहा कि तुम्हें पता है और तुम पहुंच जाओगे. हमें तुम पर गर्व है. शाम को मुझे बताना ज़रूर कि क्या हुआ. बाहेर पडलेला समर त्या फ़ोन कॉलचाच विचार करत असतानाच आपसूक त्याच गल्लीकडे वळला आणि कधी त्या बिल्डिंगसमोर येऊन उभा राहिला त्यालासुद्धा कळलं नाही. हिम्मत करून समर जिना चढून वर आला आणि आज त्याने बेल वाजवण्याआधीच आजूबाजूला पाहून घेतलं. त्या इमारतीच्या इतर मजल्यांपेक्षा हा मजला वेगळा होता. इथे एक भेसूर पण तेवढाच शृंगारिकपणा भरला होता. त्या दाराच्या आजूबाजूला सुंदर वारली पेंटिंग केली होती. जिन्याकडून त्या फ्लॅटकडे येणाऱ्या फरशीची एक पट्टी काळवंडली होती आणि त्यावर काही ताजी पावलं उमटली होती. आजूबाजूच्या फ्लॅटच्या दारांवर सुद्धा जळमटे लागली होती.
काही दारांवर कसला तरी आघात झाल्याचे निशाण होते आणि का कोण जाणे सतत ते दरवाजे किलकिले होऊन कोणीतरी डोकावतंय असा भास होत होता. धीर करून समरने बेल वाजवली आणि पुन्हा तोच अवखळ चेहरा समोर आला आणि कालची पूर्ण कहाणी तशीच्या तशी त्याच्यासमोर घडून गेली. आज अतिशय आग्रहाने त्या मुलीने सरबतही दिले, पण आजही तो माणूस मात्र काहीच बोलला नाही की हसला नाही. पुन्हा तेच कर्र करत दार लागणं आणि गॅलरीतून हात हलवणे तसेच पार पाडले. रात्रीही पुन्हा तोच अनुभव. अजून 3 ते 4 वेळा काही दिवसांच्या फरकाने समरने तसाच अनुभव घेतला. हळूहळू त्याला ह्या गोष्टींची सवय झाल्यासारखे झाले. ती मुलगीही आता अनेक वेळा शेजारी बसून बोलत होती. तिचे वडील येईपर्यंत लाडीकपणे गप्पा मारत होती. इकडे विक्री वाढत होती म्हणून बॉसही खुश होता. त्यामुळे आणि त्या मुलीच्या अवघड मधाळ सहवासानेही समर अगदी नेहमी नसला तरी दर आठवड्याला तिथे जात होता. आता त्याच्या घरी रात्री येणारे अनुभव काहीसे कमी झाले होते. त्यामुळे त्याला वाटणारे विचित्र अनुभव आता त्याला नॉर्मल वाटत होते. असाच एकदा समर काही प्रॉडक्ट्स घेऊन त्यांच्याकडे गेला तर आतल्या खोलीतून काहीतरी ओरडण्यासारखा आवाज आला. त्याने चमकून आवाजाच्या दिशेने पाहिलं तर आवाज बंद झाला. पुढे 1 ते 2 वेळा त्याला तसा आवाज आला तेव्हा त्याने उठून आतल्या खोलीकडे धाव घेतली आणि अचानक कुठूनशी ती मुलगी त्याच्यासमोर उभी ठाकली. रक्ताळलेले डोळे, रुक्ष ओठ, फाटलेली त्वचा. तिचं ते रूप बघून समरने ढूम ठोकली आणि तो सरळ येऊन खाली पान टपरीवर थांबला. त्याने घाईघाईत एक सिगरेट मागितली आणि ती ओढत असतानाच त्याला त्या टपरीवाल्याने विचारलं, "काय साहेब, बरेच दिवस झालं बघतोय तुम्ही कधीतरी येता आणि वर बघून टाटा करता, निघून जाता. बरेच दिवस विचारीन म्हणतोय पण आज तुम्ही थांबलात. कोणाकडचे पाहुणे म्हणायचे?" बी 408 समर बोलला तशी त्या टपरीवाल्याचे अंग शहारले. तो भीतीने गलितगात्र झाला आणि फक्त सांभाळून राहावं एवढंच म्हणाला. त्याच्या सांभाळून राहावाचा अर्थ लावत समर ऑफिसला आला तर ऑफिसमध्ये त्याला बॉसने बेस्ट परफॉर्मरचं अवॉर्ड तयार ठेवलं होतं. काहीशा आनंदी आणि काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत तो घराकडे निघाला तर आज पहिल्यांदाच त्याला तो माणूस एका झाडाखाली उभा दिसला. अगदी निस्तेज डोळ्यांनी काहीतरी हवं असल्यासारखा तो समरकडे बघत होता. आता काहीही झालं तरी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आणि त्या मुलीला लग्नाबद्दल विचारून मोकळं व्हायचं. या निर्धाराने समर आज तयार वगैरे होऊन तिकडे पोहोचला. बिल्डिंगजवळ पोहोचताच त्याने वर बघितलं तर ती मुलगी गॅलरीतून त्याच्याकडेच बघत होती. 4थ्या मजल्यावर पोहोचला तर दार उघडंच होतं. समर आत गेला तर आतमध्ये गूढ आणि भकास वातावरण झालं होतं. नुकतीच तिथून कोणाची तरी अंत्ययात्रा गेल्यासारखं. समर तिला शोधत अजून आत गेला आणि त्या आतल्या खोलीतून त्याला पुन्हा कसला तरी आवाज ऐकू आला. त्याने यावेळेस दुर्लक्ष केलं आणि तो आत गेला तर आतल्या बेडवर साधारण 50च्या वयाचा एक माणूस पालथा पडला होता. त्याचा एक हात बेडखाली लोंबत होता. त्याचे कपडे समर भेटत असलेल्या माणसासारखेच होते. शरीरातून दुर्गंधी येत होती. समरने जवळ जाऊन बघितले तर तो तोच माणूस होता. समर त्याचा चेहरा निरखून बघत असतानाच त्याने अचानक डोळे उघडले आणि समरला पकडण्यासाठी हात पुढे केला. समर दचकून मागे सरकला तर मागच्या भिंतीवर जवळजवळ आपटलाच. समर पटकन बाहेर आला तर त्या खोलीतून पुन्हा तसलाच आवाज. त्याने धीर करून दार ढकललं. एक दुर्गंधीचा भपका त्याच्या नाकात घुसला. असंख्य बारीक उडणारे किडे बाहेर आले. बाजूला असलेली तावदाने तुटलेली खिडकी निखळली. समोरचं दृश्य पाहून समर हादरलाच. समोर पंख्याला लटकलेलं एका बाईचं प्रेत हलके हेलकावे खात होतं. ती स्त्री गाऊनवर होती. केसांनी तिचा चेहरा अर्धा झाकला गेला होता. हातात बांगड्या होत्या. बाजूला एक स्टूल पडला होता.
त्या बाईच्या पायांभोवती कोणाच्या तरी हातांचा विळखा पडला होता आणि ती व्यक्ती त्या लटकणाऱ्या प्रेताच्या मागे एक खुर्चीवर बसली होती. हळूहळू समर पुढे सरकला तर त्या लटकलेल्या स्त्रीचा चेहरा काहीसा दिसू लागला. काळपट चेहरा, पांढरे पडलेले बाहेर आलेले डोळे, जीभ तोंडातून बाहेर लटकत होती. हातावर मार लागण्याच्या खुणा होत्या. डोक्यावर एक भळभळणारी जखम होती. त्याने पुढे जाऊन त्या मागच्या व्यक्तीकडे पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. ती तीच मुलगी होती, पण तिचं रूप पूर्णपणे पालटलं होतं. भेगाळलेले ओठ, वृक्ष केस, पांढरे ओठ, आखूड पॅन्ट आणि टी शर्टमध्ये ती मुलगी निस्तेज चेहऱ्याने त्या प्रेताला कवटाळून बसली होती. तो घाबरून बाहेर पळाला तर ती मुलगी दाराजवळ आडवी उभी राहून त्याला अडवत होती. तो मागे सरकला आणि सोफ्याचा धक्का लागून सोफ्यावर बसला तर शेजारी तो माणूस त्याच्याकडे बघून आज पहिल्यांदाच हसला. ती मुलगी बंद दारावर जमिनीला समांतर अशी आडवी चढली आणि छतावरून चालत चालत सोफ्याच्या मागे येऊन उभी राहिली. आतून त्या स्त्रीच्या भयानक किंकाळ्या ऐकू येत होत्या. मागच्या खिडकीतून सूर्याची किरणे अचानक येईनाशी झाली. अजूनही काही 2-4 आवाज ऐकू येत होते जे आजपर्यंत कधीही जाणवले नाही. समर आतापर्यंत कळून चुकला होता की हे काहीतरी भयानक आहे. कोण आहात तुम्ही? समरने विचारलं. तो माणूस गूढ असा हसला आणि त्याने त्या मुलीकडे बघितलं. दुसऱ्या क्षणी ती मुलगी सोफ्याच्या शेजारी एका खुर्चीवर बसली. तिच्या चेहऱ्यावर एक मंद पण भेसूर हसू होतं. समरने एकदा उठायचा प्रयत्न केला, पण तो खिळे ठोकल्याप्रमाणे तिथेच थिजून गेला. गप्प बैस, उठायचा आणि पळायचा विचारही मनात आणू नकोस. त्या मुलीच्या डोळ्यात निखारे पेटले होते. तो माणूस भयानक अशा घोगऱ्या आवाजात बोलायला लागला. मी प्रकाश आणि ही माझी मुलगी रीटा. हिची आई, मी आणि रीटा एक छान छोटंसं कुटुंब होतं. रीटा चांगली शिकली आणि सगळ्यांप्रमाणे आम्ही तिच्या लग्नाच्या तयारीला लागलो. मुलगा पाहिला, तोही स्मार्ट, कामसू आणि उच्च पदावर कामाला होता. रीटालाही मनापासून आवडला होता. सगळं ठरलं आणि आम्ही लग्नाची तारीख ठरवली. त्याआधी मुलाकडच्या एका व्यक्तीने मला फोन करून बोलावून घेतलं. मी आणि रीटा आम्ही दोघे गेलो तर त्या माणसाने हे लग्न मोडल्याचं सांगितलं. आम्ही पुरते हादरलो. रीटाच्या स्वप्नांचा तर चक्काचूर झाला. त्या माणसाला आम्ही कारण विचारलं तर तो म्हटला की ज्या मुलीची आई अशी बाहेर खयाली असेल तिच्याशी आम्हाला काहीही संबंध ठेवायचे नाहीत. माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मी सुद्धा त्यांना म्हणालो, हे बघा, तुमचं जे काही कारण असेल ते स्पष्ट सांगा. उगाच माझ्या घरावर संशय घेऊ नका. तर त्यांनी आम्हाला धक्के मारत बाहेर काढलं. दुःखी होऊन आम्ही घरी आलो आणि घराचा दरवाजा उघडला तर समोरचं दृश्य बघून आम्ही दोघेही हादरलो. हिची आई म्हणजे माझी बायको गीता समोर एक परपुरुषाच्या जवळ अगदी खेटून बसली होती आणि लाडीक चाळे करत होती. आम्हाला दोघांना अचानक बघून तो माणूस पळाला आणि गीता रडायला लागली. एवढं बोलून प्रकाश थांबला आणि रीटा सांगायला लागली. आई आतमध्ये पळाली आणि आम्ही दोघे तिच्या मागे पळालो. रागाच्या भरात आईबाबांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मी फक्त बसून बघत होती. बाबांनी रागाच्या भरात आईला खूप मारलं. ती बाहेर पळाली. तिने जोरजोरात शेजारी पाजाऱ्यांचे दारही ठोकले, पण व्यर्थ. त्या दिवशी तसेच झोपलो आणि सकाळी उठून पाहतो तर आईने स्वतःला त्या खोलीतल्या पंख्याला लटकावून घेत संपवून टाकलं. यासाठी स्वतःलाच दोषी मानून बाबांनी सुद्धा मग विषारी औषध पिऊन घेतलं आणि मलाही पाजलं. मी मात्र माझ्या आईच्या प्रेताला कवटाळून माझा जीव सोडला. शरीर संपलं, पण आजही लग्नाची इच्छा तशीच आहे. माझ्या बाबांच्या डोळ्यात मला ती चमक पाहायची आहे. प्लीज नाही म्हणू नकोस. हे ऐकून समर दाराच्या दिशेने पळाला. त्याला रीटा आडवी आली. तिने त्याला ढकललं. तो जमिनीवर आडवा पडला. त्याच्या अंगावर प्रकाश बसला आणि त्याची कॉलर धरून जोरजोरात ओरडू लागला. समरने त्याला पूर्ण जोर लावून ढकलले आणि पुन्हा एकदा दाराकडे पळाला.
प्रकाशने हात लांब करून त्याचा पाय पकडला. तो अडखळला, पडला आणि त्याच्या पाठीवर रीटा येऊन बसली. तिने त्याचा गळा धरला आणि अचानक समरच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला ती खोली अगदी नेहमीसारखी वाटत होती. रीटा आणि प्रकाश त्याच्याशी नॉर्मल वागत होते. त्याने खिशातला मोबाईल काढला तर ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याला वाहिलेल्या श्रद्धांजलीचे मेसेजेस होते. त्याचा फोटो, त्याच्या अचिव्हमेंट्स वाचून तो हादरला आणि त्याने मागे बघितले तर रीटा आणि प्रकाश त्याच्याकडेच बघून समाधानाने हसत होते. तो उठला आणि आत गेला तर गीताचं प्रेतही तिथेच होतं. तर मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.